श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त महाराज की जय. आज आपण संक्षिप्त श्रीमद भागवत या ग्रंथाचा 9वा अध्याय वाचणार आहोत. अध्याय 9वा, स्कंद 9वा. श्री गणेशाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. वैवस्वत वंशीय श्राद्ध देवाने इष्टी केला संतती उद्देशाने. परिकन्या झाली इला नामने. तोची पुढे सुद्युम्न झाला. सुद्युम्न जाता शापित वनात. स्त्रीत्व पावता त्वरित. पुरुरवा नामे ख्यात. झाला पुत्र बुधापासून. एक मास पुरुष एक मास स्त्री. उशापे भोगता आला वार्धक्यासी. राज्य सोपवन पुरुरव्यासी. सुद्युम्न तपास निघाला पुनः तपाने मनुवैवस्वतास. इक्ष्वाकु नृग शर्याती दिष्ट. पृषद्र नरिष्यंत करुष धृष्ट. नभग कवी दशपुत्र जाहले. शर्यातीच्या सुकन्येने. वेदिल्या वारुळ ज्योती कंटकाने. तव वाट पाहे रुधिराने. फुटला नयन चवनाचा. स्तुती करोनी भार्गवाची. शर्याती सुकन्या अर्पित्यासी. अश्विनी तारुण्य देई चवनासी. चवने दिला सोमपानधिकार. शर्याती प्रपौत्र कुकुग्नी या त्याची कन्या रेवती. त्याने अर्पणी बलरामासी. बद्रिकाश्रमी तो केला. नभगाचा पुत्र नभागास. वाटणीत मिळाला वृद्ध बाप. पितृआज्ञे नभाग गेला यज्ञास. तेथे धन दिदले रुद्राने. नाभाग पुत्र अंबरीश. आचरी साधन द्वादशी व्रतास. विलंब होता दुर्वासास. पारणे केले तीर्थाने. दुर्वासे कृत्या लाविली अंबरीशा पाठी. तव सुदर्शन लागले दुर्वासा पाठी. धरावे अंबरीशाचे पायासी. भगवंत वदले दुर्वासा. निज भक्ताचे धरिता पाय. चक्र सुदर्शन शांत होय. दुर्वास भोजने तृप्त होय. अंती अंबरीश ब्रह्मत्व पावला. वैवस्वत मनुचे शिंकेतून इक्ष्वाकुचा जन्म झाला. त्याचे वंशी मांधातास कन्या 50 जाहल्या. सर्व कन्यांनी वरिले सौरभीस. वृद्धपणी त्यास विषय हव्यास. अगत्य सांगणे सेवे कर्यास. सावध असावे निरंतर. मांधाताच्या वंशात सत्यव्रत त्रिशंकू नामे विख्यात. स्वसामर्थ्ये सदेह स्वर्गात. त्यास विश्वामित्र धाडिती. हरिश्चंद्रास रोहित. वरुण कृपेने झाला पुत्र. यज्ञ पशु शुनः शेपास. विश्वामित्रे सोडविले. राजा बाहुकाचे पत्नीस. सवतींनी दिले विष. म्हणून सगर नाम बालकास. तो करिता झाला अश्वमेघ. इंद्राने यज्ञ अश्व पळविला. सगर पुत्रास कपिलाश्रमी दिसला. तिरस्कारिता मुनीला. भस्म झाले क्षणार्धात. अंशुमाने मुनी स्तविला. पित्रोद्धराचा उपाय मिळाला. सगळे यज्ञ पूर्ण केला. अंती पावला ब्रह्मस्वरूप. भगीरथाने करता तप. शिवगंगा प्रेमे पावत. भस्मास स्पर्शिता गंगा आप. पितृ मुक्त जाहले. सगर वंशीय सौदास. त्याने वनी मारिले राक्षसास. त्याचे भावाने सूड घेण्यास. वशिष्ठा नरमास वाढिले. वशिष्ठ शापे झाला राक्षस. भक्षी स्त्री संगी सज्जनास. तिचे शापे निपुत्रिक सौदास. त्याचे वंशी खट्वांग. खट्वांगाचे वंशात श्रीहरी 4 रूपे अवतरत. पितृवचनार्थ राज्य त्याजत. सत्यवचनी श्रीराम. राक्षस मारिले बहुख्यात. धनुर्भंग केला जनक सभेत. शूर्पणखेस विद्रूप करीत. एकपत्नी श्रीराम. रावणांत करोनी बिभीषणास राज्यदानी. राम बैसले राज्यासनी. एक बाणी श्रीराम. करोनी अश्व महायज्ञ. सर्वस्वाचे केले दान. रघुकुल तिलकास शरण. भक्ताभिमानी श्रीराम. कलापग्रामी योगसिद्ध मरु.
कलियंती वंशाचा तरू, सुमित्र राजा निर्धारू, रघुकुलाचा शेवट, इक्ष्वाकु पुत्र निमी, वशिष्ठास पाचारी यज्ञी, शापिता एकमेका लागोनी, वशिष्ठ झाला उर्वशी पुत्र, जीवनेत्री निमिषाचे स्थान, त्याचे देहाचे मंथनातून, जनक उत्पन्न झाला जाण, त्याची कन्या जानकी, सोमवंश आता ऐकावा, बुधइलेचा पुत्र पुरुरवा, उर्वशी लुब्धली तयाला, अग्निस्थाली देती गंधर्व, वेद स्फुरू लागले चित्तात, मंथनातून अग्नी प्रकट होत, त्याला पुत्ररूपे स्वीकारित, पुरुरवा गेला गंधर्वलोकी, सत्यवती रुचिकाचा जमदग्नी त्यास रेणुकेपासूनी, भार्गवमुनी सहस्रा अर्जुना ते वधोनी, पितृ आज्ञे गेला तीर्थयात्रे, पितृ आज्ञा पालन तत्परी, मातेचा शिरछेद करी, माता बंधुशी जिवंत करी, पितयाशी प्रार्थी भार्गव, सहस्रा अर्जुनाचे पुत्र 10,000, त्यांनी कपिले जमदग्नी शिर, धडास जोडोनी पितृशिर, पितृऋण फेडिले भार्गवाने, पुरुरव्याचा आयुपुत्र, त्याचा वंश धर्मभ्रष्ट, क्षय वृद्ध वंशीयक अलर्क, अनेक वर्षे राज्यभोगी, पुरुरव्याचा पौत्र नहुष, इंद्राणीची इच्छा धरित, तेने झाला पदच्युत, ययाती बैसला सिंहासनी, ययाती भार्या 2, कुरुपुत्र स्वीकारी म्हातारपण, इंद्रिय तृप्ती नव्हे जाण, ययाती निर्लज्ज कामहत, पश्चातापे होनी अनुतप्त, तारुण्य राज्य देवोनी पुरुष, वासुदेव चरणी लावोनी मनास, ययाती पावला उत्तम गती, शकुंतलावरी दुष्यंतासी, पुत्र भरत नामे भारत देशी, मरुत तो करी स्तोमासी, भरद्वाज दत्तक पुत्र जाहाला, रंती देवी प्रार्थी ईशचरणी, दुःखरहित व्हावे प्राणी, तो मायातीत सर्वस्वदानी, कीर्ती त्याची भूस्वर्गी, वर्णिले सोमवंशासी, अस्ता उत्तरेस गर्भासी, ब्रह्मास्त्राच्या आघातासी, श्रीकृष्णे रक्षिले तुजराया, यदूपासून 46 वसुदेव कृष्ण पिता जाणावा, स्वतः परमात्मा अवतरला मनुष्यरूपे भूमिसी, दृष्टांचे निर्दालन करण्या, संत सज्जनांचे पालन करण्या, धर्म संस्थापना करण्या, अवतरे श्रीहरी युगायुगी. इति श्री गुरुमाऊली विरचित संक्षिप्त श्रीमद्भागवत महापुराणे 9मो अध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु.